हरिओम. आज शुक्रवार, श्रीकृष्ण जयंती 4 सप्टेंबर 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की अभिमान रहित झाल्याशिवाय भक्ती करता येत नाही. ऐकूया. बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात, त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची, लोभाची, कसली असो, तिचं नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणं हा खरा परमार्थ होय. परमात्म्याकडे वृत्ती वळवणं म्हणजेच भक्ती करणं. भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती आहे ना, ती अत्यंत स्वाभाविक आहे. ती प्रत्येकाला हवीच असते, कारण भक्ती म्हणजे आवड, आणि कसल्या तरी आवडी शिवाय मनुष्य सापडणार नाही. मात्र अभिमान रहित झाल्याशिवाय भक्ती करता येणार नाही, आणि भक्तीविणे भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचं प्रेम भगवंता वाचून इतर कुणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन्ही नाहीतच. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो, आणि म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. मी नाही आणि तू आहेस, किंवा मी तोच आहे असं जाणणं आणि तसंच कृतीत घडणं, हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचं सार आहे. आणि हे साधायला भगवंताचं अनुसंधान हेच मुख्य साधन. आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताच्या नामात राहावं. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वाहत आलेले नाले तिच्यात मिसळले की गंगामाईचं पवित्रपण जसं कायम राहतं ना, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील? शक्यच नाही. भगवंताचं स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होतं ते टाकणं किंवा सोडणं हे वैराग्य, आणि भगवंताचं स्मरण होईल अशा गोष्टी करणं हा विवेक. रामरायाचं अंतःकरण खरोखर कर्तव्याला जितकं कठोर आहे, तितकंच भक्ताला ते अत्यंत कोवळं आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्त प्रेमापोटी त्याने भरताला सांभाळला. माझं सांगणं जितकं आचरणात आणाल तेवढंच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. हे सहज आपल्या जवळ आहे, अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही. असं जर काही असेल ना, तर ते भगवंताचं नाम. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने जो ते घेईल त्याचे राम खरंच कल्याण करेल. सर्व सृष्टी रामस्वरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.